सणासुदीच्या दिवसात एकीकडे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे अचानक शेतमालाची विशेषतः भाजीपाल्याची आवक घटल्याने स्थानिक बाजारात भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अचानक ही आवक घटली आहे. त्यामुळे दर वृद्धी झाल्याचे सांगितले जात आहे. ठोक भाजीपाल्यांचे दरही 60 ते 120 रुपये पोहोचल्याने किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी दरात वाढ केली आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात ही अनपेक्षित दरवाढ झाल्याने नागरिकांचा दैनिक बजेट कोलमडला आहे. त्यामुळे महागाईची झळ सोसण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती फळांच्या दरांची असून सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हा शेतमाल पुरेसा निघाला नाही. परिणामी आवक घटल्याचे सांगत ठोक व्यापाऱ्यांनी अचानक दरवाढ केली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही नाईलाजाने दरवाढ करावी लागली आहे. असे असले तरी मात्र ऐन सणासुदीच्या दिवसात हा महागाईचा झटका नागरिकांना सोसावा लागत असल्याने आनंदामध्ये विरजण पडल्याचे दिसत आहे.